नमस्कार. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत अन्नपूर्णा ही देवी घरातल्या देव्हाऱ्यातल्या पाळण्यात विराजमान होते आणि तिच्या स्वागतासाठी म्हणून दारात रांगोळी काढली जाते. तिलाच चैत्रांगण असं म्हटलं जातं. या रांगोळीला महाराष्ट्रात अनन्यसाधारण सांस्कृतिक महत्व आहे. पूर्वी या रांगोळीमध्ये 61 शुभचिन्ह काढली जायची, पण काळानुरूप आता त्यात बदल होत गेला आणि आता त्यामध्ये 51 शुभचिन्हांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया या रांगोळीबद्दल अजून बरंच काही. ही आहे मी काढलेली चैत्रांगणची रांगोळी. चैत्रांगणच्या रांगोळीची सुरुवात ही आंब्याच्या पानाचं तोरण काढून केली जाते. त्याच्या खालोखाल श्रीराम प्रसन्न किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहू शकता. त्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलं जातं. त्याच्या खालोखाल देवघर काढलं जातं आणि त्या देवघरात अन्नपूर्णा देवी किंवा तुमच्या कुलदेवतेचं चित्र किंवा विठ्ठल रखुमाईचं चित्र रेखाटलं जातं. सूर्यचंद्र, शिवपार्वती, गणपती, सरस्वती, यशाचं प्रतीक म्हणजे ध्वज, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुढी, शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्याचं लेणं म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, फणी, आरसा, सनई, चौघडा, मोरपीस, बासरी अशा शुभचिन्हांचा वापर केला जातो. असं अनन्यसाधारण महत्व असलेली चैत्रांगण ही रांगोळी आपणही दारात काढूयात, अन्नपूर्णा देवीचं स्वागत करूयात आणि तिचा शुभ आशीर्वाद, तिची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर सतत बरसत राहू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. धन्यवाद.